विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी पवित्र वास्तू म्हणजे शाळा। खरं तर शाळा ही अनेक विद्यार्थ्यांना घडवत असते। विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सुवर्ण काळ म्हणजे शाळा असते। खरं तर 2025 आणि 2026 या शैक्षणिक वर्षाची आज सुरुवात होती। शाळेची घंटा वाजती। आज राज्यातल्या प्रत्येक शाळेमध्ये हे आशावादी चित्र दिसतंय। अनेक नवगत विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत केलं जातंय। त्यांचं ऑक्शन जे आहे ते शिक्षकांच्या माध्यमातून केलं जात आहे। आपण सध्या पाहू शकताय की पुण्यातील गोखलेनगर मधली ही शाळा आहे आणि या शाळेमधले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं शिक्षकांकडून त्यांची ओवाळणी केली जाते। फुलांची उधळण या विद्यार्थ्यांवरती केले जात आहे। खरं तर हे एक आनंददायी, नाविन्य आणि चैतन्यपूर्ण असं चित्र सध्या प्रत्येक शाळेमध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता की जे विद्यार्थी आज शाळेमध्ये येत आहेत, उन्हाळी सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि उन्हाळी सुट्ट्याच्या नंतर आज शाळेची घंटा वाजणार आहे। त्यामुळे निश्चितच सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्याची लकेर आहे, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हास्याची लकेर आहे आणि हे एक आनंदाचं असं उत्साहाचं वातावरण आज राज्यातल्या प्रत्येक शाळेमध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता की पाठीमागे काही विद्यार्थी आहे जे वर्गामध्ये बसलेले आहेत। खरं तर हातामध्ये फुले असतील, फुगे असतील किंवा पुस्तके असतील असे विद्यार्थ्यांना दिले आहे। त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। काही विद्यार्थीनी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊयात। काय तुझं नाव आणि आता सध्या कितवीला गेलीस? मी आत्ता 4थीला गेले आहे। माझे नाव निशा प्रकाश धोत्रे। मी शाळेबद्दल थोडी माहिती सांगणार आहे, ते तुम्ही ऐका। आज शाळेमध्ये तू आलेली आहेस, कशा पद्धतीनं तुझं शिक्षकांनी स्वागत केलं, मनात काय वाटतंय? मला खूप छान वाटायला लागले की शिक्षकांनी माझं फुले टाकून आभार मानले, म्हणून मला मनात खूप छान वाटायला लागले। आणखी काही मैत्रिणी, म्हणजे तुझीच मैत्रीण आहे, तिच्याकडून जाणून घेऊया। आज उन्हाळी सुट्ट्या संपल्याच्या नंतर शाळा भरती, काय वाटतंय तुला? मला वाटते की आमची शाळा खूप चांगली आहे। आम्हाला वह्या देतात, पुस्तकं देतात, परत बॅग दिली गेली आहे। बरं, खूप छान वाटतंय अशी तिची प्रतिक्रिया आहे। खरं तर उन्हाळी सुट्ट्याच्या संपल्याच्या नंतर आज तुझ्या मैत्रिणी खूप दिवसानंतर भेटलाय, तुझ्या चेहऱ्यावरती आनंद आहे, हास्य आहे, काय वाटतंय मनात? मला खूप भारी वाटायला लागलंय। आज माझ्या मैत्रिणी भेटल्या आणि माझी शाळा भेटली आज। वा वा। खरं तर आज माझ्या मैत्रिणी भेटल्यात, आज माझी परत शाळा भेटली, हा आनंद हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे। या सर्व विद्यार्थ्यांचं कशा पद्धतीनं तर खरं तुम्ही स्वागत केलं आहे। आपण खरं तर या शाळेच्या मुख्याध्यापिका आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। उत्साहाचं, नाविन्याचं, चैतन्याचं वातावरण आहे। कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचं तुम्ही स्वागत केलंय? आज जर शाळा उघडली त्यावेळेस आमच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता की आज आमची सगळी लेकरं आम्हाला पुन्हा भेटतायत म्हणून। आणि नवीनांचं आम्ही काय केलं की सगळी तयारी करून घेतली। पुन्हा मुलांचं औक्षण केलं, त्यांना फुगे वाटप केले, खाऊ दिला आणि ह्या मुलांना आम्ही बघतो ते आम्हालाच भरून आलेलं आहे। तर त्यामुळे खूप पहिला दिवस खूप एक्सायटेड होता। तो आम्ही आधी 8 दिवस बघतोच आहे, आम्ही तयारी करतोच आहे, पण आजची एक्साइटमेंट खूपच भारी होती। शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी भावनिक असतो। सर, शाळेचा पहिला दिवस आहे, तुम्ही सातत्यानं विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतात, मात्र आज शाळेचा पहिला दिवस आहे। सुट्ट्या संपल्यानंतर सारे विद्यार्थी हसतमुख किंवा एक उत्साहामध्ये शाळेमध्ये दाखल झाले आहेत, तुमच्या मनात काय भावना? नमस्कार, मी रणजित बोत्रे, मी गोपाळकृष्ण शाळेमध्ये शिक्षक आहे। शाळा खूप सुंदर आहे। मुलांना घडवण्याच्या दृष्टीनं आम्ही वर्षभर नवनवीन उपक्रम घेत असतो। तर आज शाळेचा पहिला दिवस आहे। शाळेला सकाळी वरुणराजांनी सुद्धा हजेरी लावलेली आहे आणि सर्व मुलांच्या चेहऱ्यावरती शाळेचा पहिला दिवस जो आहे, मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे आणि आम्हाला सुद्धा खूप आनंद वाटतो आहे। आम्ही मुलांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलेलं आहे। मुलांचं औक्षण करून, त्यांना साखर भरून आणि फुलांच्या पुष्पवृष्टी करून मुलांचं अनोख्या पद्धतीने आम्ही स्वागत केलेलं आहे। आणि वर्षभर मुलांना आम्ही वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सतत कार्यशील आणि नाविन्यपूर्ण पद्धतीनं शिकवण्याचा आमचा प्रयत्न यावर्षी असणार आहे। आणि आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जे आपण म्हणतो की घडवायचं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं, ते आम्ही उपक्रमांच्या माध्यमातून, त्यानंतर वेगवेगळ्या आम्हाला जे आत्तापर्यंत जे अनुभव आलेत याच्या माध्यमातून आम्ही त्यांना घडवणार आहोत। यावर्षी विद्यार्थ्यांना आम्ही वेगवेगळ्या NGOच्या माध्यमातून किंवा वाढदिवस होता याच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना भरपूर शैक्षणिक साहित्य आणलेलं आहे। धन्यवाद। खरं तर शाळा सुरू झालेली, आज विद्यार्थी शाळेमध्ये आले त्यावेळेस एक वेगळीच लगबग तुमची सुरू होती, चेहऱ्यावरती हास्य होतं त्यांचं स्वागत करण्यासाठी, मनात काय भावना आहेत? खरं तर आजचा दिवस म्हणजे हा सणासारखाच आहे
खरं तर 2025-26 हे शैक्षणिक वर्ष म्हणजे सुरू होत आहे आजपासून आणि हा शाळेसाठी या पवित्र मंदिरासाठी हा खरं तर एक सण आहे आणि याच पहिल्या दिवशी मुलांचं औक्षण करून स्वागत केलं. त्याचप्रमाणे एक प्रेरणादायी निरागस हास्य जे आपण म्हणतो ते या मुलांच्या चेहऱ्यावर दिसलं आणि त्यातूनच खरोखर या मुलांमधूनच समाधान लाभलं. शाळा सुरू होते. खरं तर शाळेतल्या या पवित्र वास्तूचा आज हा सण आहे, उत्सव आहे, अशी प्रतिक्रिया खरं तर या सर्व शिक्षकांमध्ये आहे. विद्यार्थ्यांच्या सुद्धा चेहऱ्यावरती एक हास्य आहे, नाविन्य आहे, चैतन्य आहे. सध्या राज्यभरातल्या सर्व शाळेमधलं हे चित्र आपल्याला स्पष्ट सध्या पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.